श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल रोडगे। रोडगे हा पदार्थ पारंपरिक आहे, पूर्वीपासून हा शेतामध्येच केला जायचा, पण आता आपण नवीन पद्धतीने घरच्या घरी रोडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत। आणि असे बनवताना अगदी शेतातल्यासारखे रोडगे बनवून तयार होतात, पुढत पण खूप छान निघतात, बघू शकतात। विदर्भामध्ये आलो आणि रोडगे खाल्ले नाही असं कधी होणारच नाही। चला तर बघूत कशी आहे रेसिपी। तर इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ जाडसर दळायचं, एकदम बारीक नाही दळायचं। तर आता याच्यामध्ये भरपूर असा ओवा घालायचा, हातावर चोळून बघू शकतात ओवा घातलाय। आता चवीपुरतं मीठ घालायचं, थोडे जिरे घालायचे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं। आपण चपातीला जसं मळतो त्या पद्धतीचं नाही मळायचं, थोडंसं घट्टसर पीठ मळायचं। आपण पुऱ्या बनवतो तेव्हा कसं मळतो तसं पीठ मळायचं। तरी ते पीठ मळून झालं आहे। आता थोडं थोडं पाणी लावून त्याला मऊ करून घेऊ। तर बघू शकतात या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झालेलं आहे। आता आपण रोडगे बनवून घेऊ। तरी ते किचनवटा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। आपल्याला रोडगे हे किचनवट्यावरच बनवायचे आहेत, त्याच्यामुळे अगोदर ओटा स्वच्छ घासून घ्यायचा, पुसून घ्यायचा। आता रोडगे बनवण्यासाठी चपातीला घेतो त्या पद्धतीचंच पीठ घ्यायचं आहे। आता किचनवट्याला भरपूर असं तेल लावायचं आणि या पद्धतीने लाटून घ्यायची चपाती। तुम्हाला जेवढी पातळ लावता येईल तेवढी पातळ लाटायची। तर या पद्धतीने अशी लाटत राहायची चपाती। तर बघू शकता किती पातळसर ही चपाती लाटून झालेली आहे। अगदी या पद्धतीचीच पातळ लाटायची चपाती। आता भरपूर असं तेल लावायचं आणि दोन्ही साईडनं या पद्धतीने मडपून घ्यायचं। आता परत तेल लावायचं आणि परत दोन्ही साईड या पद्धतीने जोडून घ्यायच्या। आता मधामध्ये भरपूर तेल लावायचं, तेलाचा वापर जास्त करायचा आणि या पद्धतीने परत ते मडपून घ्यायचं। आता याचा रोडगा कसा बनवायचा बघूयात। तर या पद्धतीने याला गोल गोल मोदकासारखं बनवून घ्यायचं। तर वरचा भाग त्यात दाबून द्यायचा, तरी ते तयार झालेला आहे रोडगा। आता परत एक रोडगा तुम्हाला बनवून दाखवते। तुम्ही इथे तेलाऐवजी तूप पण वापरू शकतात। तूप लावल्यावर पण अधिक टेस्टी बनतात हे रोडगे। तरी ते चपाती परत पातळसर अशी लाटून घेतलेली आहे, बघू शकतात। आता भरपूर तेल लावले वरतून। आता दोन्ही साईडने या पद्धतीने मोडून घ्यायचं, परत तेल लावायचं आणि परत दोन्ही साईड या पद्धतीने जोडून घ्यायच्या। आता परत थोडंसं तेल लावायचं आणि या पद्धतीने जोडून घ्यायचं। आता परत मुडपून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रोडगा बनवून घ्यायचा, बघू शकतात। अगदी सोपे आहेत या पद्धतीचे रोडगे। अगदी तुम्ही शहरामध्ये राहत असताना तरी पण तुम्ही हे घरी बनवून खाऊ शकतात। आता सर्व रोडगे आपण या पद्धतीने बनवून घेऊ। तरी ते 5-6 रोडगे बनवून झालेले आहेत। आता त्याला भरपूर असं तेल लावायचं। तर बघू शकता तुम्ही सर्व रोडग्यांना तेल लावून झालेलं आहे। आता आपण हे वाफवून घेणार आहोत। तर वाफवण्यासाठी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर एक अशी चाळण ठेवायची। तुम्ही या चाळणीचा उपयोग करू शकतात किंवा तुम्ही पुरणात चाळणीचा पण उपयोग करू शकतात। आता तयार केलेले रोडगे याच्यावर आपण वाफवून घेणार आहोत। सर्व रोडगे या पद्धतीने चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आणि त्याच्यातून वाफ बाहेर जाणार नाही असं झाकण त्याच्यावर झाकून ठेवायचं। असं वजन ठेवायचं म्हणजे मग वाफ बाहेर जाणार नाही।
तर आता 5-10 मिनटानंतर बघू खालची साईड व्यवस्थित भाजली का. तर थोडीशी खालची साईड कोरडी झालेली आहे. आता आपण ते सर्व रोडगे पलटी करून घेऊ. आता परत त्याला झाकून भाजून घ्यायचे. थोड्या वेळानंतर बघू शकतात मस्त खालची साईड भाजलेली आहे. आता परत पलटी करून घ्यायची आणि खालची साईड पण त्या पद्धतीनेच भाजून घ्यायची. तरी ते 20 मिनटं लागलेली आहेत ते रोडगे भाजून घ्यायला. तर बघू शकता आता दोन्ही साईड व्यवस्थित भाजलेले आहेत. आता थोडे साईडनं पण ते उभे करून या पद्धतीने भाजून घ्यायचे. तरी ते तयार झालेले आहेत आपले रोडगे. आता आपण ते सर्व करू. तर ते सपक वरण आणि वांग्याच्या भाजीसोबत खूप मस्त लागतात. तर बघू शकता पुढत पण किती छान निघालेले आहेत. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर कोणी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.